विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या 4 पार्ट मध्ये तुमचा प्रचंड अभ्यास झालेला आहे. बरोबर आहे. पण त्या अभ्यासाची थोडीशी रिव्हिजन करून घेऊया आपण. पहिला जो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, तो पहिला प्रश्न आहे, डेफिनेशन मला पाहिजे आणि ती सुद्धा क्रिटिकल टेम्परेचर. पटकन तुम्हाला आठवतं का बघा क्रिटिकल टेम्परेचर? ओके. द टेम्परेचर ॲट व्हिच ची डेफिनेशनला सुरुवात आहे बरं का. मी ती डेफिनेशन सांगायच्या अगोदरच दुसरी पण डेफिनेशन विचारतोय, क्युरी टेम्परेचर. का इथं मुलं गोंधळतात थोडंसं लक्षात घ्या. आता रिवाइज करा. ओके. क्रिटिकल टेम्परेचर हे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये आहे. ओके. आणि क्युरी टेम्परेचर ही जी डेफिनेशन आहे ती मॅग्नेटिक मटेरियल मध्ये आहे. मॅग्नेटिक मधली कुठली डेफिनेशन आहे? क्युरी. मग द टेम्परेचर ॲट व्हिच फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम पॅरामॅग्नेटिक. हे झालं क्युरी टेम्परेचर. आणि क्रिटिकल टेम्परेचर काय? द टेम्परेचर ॲट व्हिच सरफेस टेन्शन बिकम झिरो. दोन्हीही प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. पहिल्यांदा क्लिअर करायचं व्यवस्थित लक्षात घ्या. आता तिसरा जो प्रश्न मी तुम्हाला रिव्हिजन म्हणून घेतोय बरं का. आता प्रश्न आपले झालेत भरपूर लक्षात घ्या. मला सांगा बघू, मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन तुम्हाला येते का? येते ना तुम्हाला. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच मॅग्नेटायझेशन. चला मी डेफिनेशन लिहून देत नाहीये बरं का, लक्षात घ्या. बरं, आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो तशा डेफिनेशन्स खूप झालेल्या आहेत तुमच्या. चला, कोहेसिव्ह फोर्सची डेफिनेशन सांगा. मी कोहेसिव्ह शब्द लिहित नाही पण सीएस लिहितोय. आणि कोहेसिव्ह फोर्स मध्ये सेम मॉलिक्यूल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. मग तुम्हाला अडेसिव्ह फोर्स पण आला पाहिजे. ते आता डिफरंट मॉलिक्युल्स येणार आहेत. बरोबर? आता मला सांगा, एखादी ट्यूब मी पाण्यामध्ये लिक्विडमध्ये बुडवली. तर त्या ट्यूबमध्ये वॉटर लेव्हल इन्क्रीज होऊ शकतं, पण काही लिक्विडमध्ये ते डिक्रीज सुद्धा होतं. हे राईज आणि फॉल जो होतो, तेच म्हणजे कोण आहे? कॅपिलॅरिटी. ओके. मग कॅपिलॅरिटीचे ॲप्लिकेशन्स पण तुम्हाला माहिती आहेत. करायचे आहेत लक्षात घ्या. तुम्हाला ते करायचे आहेत. बरं, अल्जेब्रिक सम हे सिम्बॉल आपण 3 ठिकाणी वापरलं बरं का. मग अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इक्वल्स टू 0. किर्चॉफ्स करंट लॉ आहे. Algebraic sum of potential difference and EMF in a closed loop always equals to 0. Voltage law आहे. Algebraic sum of product of mass and square of the distance from axis of rotation. Moment of inertia. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. आपण खूप 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 अभ्यास केलाय. पण सगळ्यात इम्पॉर्टंट हा जो टॉपिक आहे ना, थर्मोडायनॅमिक्स, त्याचं तुम्ही काय काय केलं माहितीये का? सिस्टीम, ओपन, क्लोज, आयसोलेटेड सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री, एक्सटेन्सिव्ह प्रोसेस, इंटेन्सिव्ह प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस, adiabatic प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, एवढ्या डेफिनेशन तुम्ही केल्यात. आणि मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. मग आता हे पहिले 4 टॉपिक मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांकडून हे प्रश्न लिहून घेतलेत. तुम्ही लिहिलेत का? नुसते हे माझा 10 मिनिटाचा व्हिडिओ बघून होणार नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःहून करायचं आहे. स्वतःहून करायचंय. मग चला आजच्या ह्याला सुरुवात करूया. फेब्रुवारी 2023. पहिला जो प्रश्न आहे तो आपण घेतलाय का? घेतलाय. लॉजिक गेट. मी लॉजिक गेटची डेफिनेशन काय सांगू का? डिजिटल सर्किट आहे. त्याला एक किंवा एकापेक्षा जास्त इनपुट असू शकतात, पण ओन्ली वन आउटपुट. मग डिजिटल सर्किट हॅव्हिंग वन ऑर मोर इनपुट बट ओन्ली वन आउटपुट इज नोन एज किंवा आर नोन एज लॉजिक गेट्स. मग मला सांगा हे कोण आहे? बुलियन एक्सप्रेशन आहे. मी तुम्हाला आणखीन काय करायला सांगितलंय? ट्रुथ टेबल सुद्धा त्यातलं करायला सांगितलंय आणि अजून युजेस. आता मला सांगा, प्लस म्हणजे ऑर आहे ना? पण वरती बाहेर काढलाय म्हणजे हे नॉर गेट आहे. पेपर काढायचा, वाय लर्न आता ओपन करा. ओके. आणि बघा फेब्रुवारी 2023 मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. एकदम ईझी, एकदम ईझी. मग तुम्हाला प्रश्न काय येणार आहे सांगतो. हे बुलियन एक्सप्रेशन बनवणं तुम्हाला त्याच्यावरून प्रत्येक लॉजिक गेटचं सिम्बॉल पण ओळखता आलं पाहिजे. सिम्बॉल देतील आणि कोणतं गेट आहे असं विचारतील. बुलियन एक्सप्रेशन देतील आणि कोणतं गेट आहे असं विचारतील. ट्रुथ टेबल देतील आणि ते सगळ्यात जरा अवघड वाटतं मुलांना, गोंधळतात. मग ट्रुथ टेबल वरून आणि सीईटीला येईल काही? अरे येणार ना, येणार. चला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक डील्स विथ, अरे सांगतो. हे नाही शिकवणार मी. क्रिचॉफ्स करंट लॉ डील्स विथ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. हे जरा वेगळं आहे. आता क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. बर्नॉलीज, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. म्हणजे पुन्हा आलं का? एनर्जीज. पण हे पॉइंट लक्षात ठेवा ना, हे डील्स विथ कुठल्या कुठल्या गोष्टीत आहेत? क्रिचॉफ्स करंट लॉ आहेत, व्होल्टेज लॉ ला आहेत, फर्स्ट लॉ ला आहे, बर्नॉलीज एक्सप्रेशन मध्ये सुद्धा आहे. डील्स विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे सोपे प्रश्न वाटतायत ना? एमसीक्यू जमत नाहीत तुम्हाला, व्हीएसए जमत नाही, उलट जमतंय. ही पहिली
म्हणजे डोक्यात आलं का? आपण चुकतोय कुठं? मुलं ना अक्षरशः सांगतो रिकाम्या जागा पाठ करायची सवय असते 10वी पर्यंत. हो, धड्याकाळचे एम-सी-क्यू पाठ केलेत आपण. केलेत, मान्य करा बरं का, केलेत. ह्या चुका केलेत. पण आता काय होतंय, तुमच्या लक्षात आलं का ही एम-सी-क्यू आहे. पण त्यासाठी मी लॉजिक गेट परफेक्ट केलंय. म्हणजे आपण त्या कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय एम-सी-क्यू, व्ही-एस-ए जमत नाहीत. पण 2 प्रश्न झाले आपले बरं का. आता तिसरं स्टायन. सॉफ्ट आहे. माझं ड्रॉइंग बिलकुल चांगलं नाहीये बरं का. माझं ड्रॉइंग बिलकुल चांगलं नाहीये. ओके. तरी मी हिस्टोरिक लूक छान काढलेला आहे. ओके. 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 समजून घ्या आता. इथं ही जी आहे ना रिटेंटिव्हिटी आणि कोहेसिव्हिटी कमी आहे. इथं जास्त आहे बरं का. समजून घ्या ते डायग्राम समजून घ्या. जास्त आहे. जिथं कमी आहे ना, ते सॉफ्ट टायरने लक्षात घ्या. होय, सॉफ्ट टायर. आता एक काम करायचं. ॲप्लिकेशन दोघांचे फक्त बघायचे. सॉफ्ट टायर आणि हार्ड. सॉफ्ट मॅग्नेट, हार्ड मॅग्नेट किंवा सॉफ्ट हे जे मटेरियल आहे ना, ह्याची लो रिटेंटिव्हिटी, लो कोहेसिव्हिटी असते. म्हणून तर ते सॉफ्ट आयर्न कोर म्हणून ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज करतात. सिंपल आहे. आत्ता पुस्तक ओपन करायचं. मॅग्नेटिक मटेरियलची दुसरी एम-सी-क्यू बघायची पुस्तकातली. मग ती ॲज इट इज परीक्षेत विचारायची. सॉफ्टसाठी दोन्हीही गोष्टी लो असतात लक्षात ठेवा. ओके. आता आयडियल व्होल्टमीटर अरे कसले सोपे प्रश्न आलेत सांगतो. आयडियल व्होल्टमीटर तसं बघा आता गंमत. मी तुम्हाला बेसिक परत शिकवणार आहे रिव्हिजन. सांगा, गॅल्व्हॅनोमीटर पासून आपण अॅमीटर बनवतोय, व्होल्टमीटर बनवतोय. पण गॅल्व्हॅनोमीटरची कॉइल डेलिकेट आहे. मग त्यातून हेवी करंट पास झाला तर ती डॅमेज होऊ शकते. मग यातून मला कमी करंट पाठवायचा आहे. मग मला रेझिस्टन्स वाढवला पाहिजे. मग जेव्हा मी सीरीजमध्ये एखादा रेझिस्टन्स कनेक्ट करतोय, तेव्हा त्याचा रेझिस्टन्स मला जास्त पाहिजे. रेझिस्टन्स जास्त आहे म्हणून तर कमी करंट फ्लो होणार आणि कॉइल डॅमेज होणार नाही. मग मला सांगा ऑलरेडी यांचा रेझिस्टन्स व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स कसा असतो? हाय. पण माझ्याकडे आयडियल व्होल्टमीटर आहे. मग त्याचा रेझिस्टन्स किती पाहिजे? इनफायनाईट. इनफायनाईट. नोट डाउन करून ठेवा. मी तुम्हाला चॅलेंज करतोय. मी तुम्हाला सांगतो चॅलेंज करतोय. तुम्ही जर मी घेतलेले प्रश्न केले सगळे व्यवस्थित. ओके. आपल्या क्रॅश कोर्स मधले तुम्ही जर सगळे प्रश्न केले असतील ना, एकूण एक प्रश्न तुम्हाला ओळखीचा वाटणार आहे. अरे सी-ई-टी-सीला आणणार आहे कुठून प्रश्न? कुठून आणणार आहे? कुठून? हां, आता जे-ई-ईचं उचलायला सुरुवात केलेली आहे त्यांनी लक्षात घ्या. चुकीचं आहे त्यांचं लक्षात घ्या. त्यानुसार नंबर ऑफ क्वेशन्स त्यांनी कमी केले पाहिजेत. एकाला 2 मार्क 2 तरी मार्क द्या ना. जेईला मी तुम्हाला सांगतो कमी नंबर ऑफ क्वेशन्स कमी असतात आणि वेळ आपल्या एवढाच असतो. तो मुद्दा जाऊ दे. पण समजून घ्या. आता आयडियल व्होल्टमीटर, मग आयडियल अॅमीटर पण बघूया ना. अॅमीटरच्या वेळेस मी शंट रेझिस्टन्स घेतोय म्हणजे पॅरलल अरेंजमेंट करतोय. सीरीजमध्ये रेझिस्टन्स वाढतो. 9th मध्ये झालंय. पॅरललमध्ये कमी असतो म्हणजे लो असतो. मग मला सांगा आयडियल जर अॅमीटर घेतलं, त्याचा रेझिस्टन्स 0 असणार आहे. आयडियल व्होल्टमीटर घेतलं, त्याचा रेझिस्टन्स इनफायनाईट येणार. ओके, नेक्स्ट क्वेशन. कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी सांगतो. हे मी घेतलंय. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. गंमत सांगू का तुम्हाला? न्यूमेरिकल आलंय. तुम्ही तुम्हाला मी कामाला लावतोय. तुम्ही मला होमवर्कमध्ये 2023 चा पेपर काढायचा तुम्ही 2023 तोच घेतला ना? हां. फेब्रुवारी वाय लर्न वरून आणि हा व्ही-एस-ए असेल किंवा एम-सी-क्यू असेल, त्यात प्रश्न असेल. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी दिली असेल आणि व्ही नॉट विचारला असेल, तर इंटूचा अपॉन करा ना. पण गंमत म्हणजे बघा, कायनेटिक एनर्जी जर तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिली असेल, हा माझा शॉर्टकट आहे. एक नंबर झालं. बरं झालं मी बघितलं. कायनेटिक एनर्जी जर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिली असेल, तर त्याला 1.6 इंटू 10⁻19 ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे ते एसआय युनिट मध्ये कन्व्हर्ट होतंय. कशात कन्व्हर्ट होतंय? एसआय युनिट मध्ये. मग त्याला कायनेटिक एनर्जी 3 दिले. त्याला कशाला मल्टिप्लाय करतोय? 1.6 इंटू 10⁻19. अरे E ची व्हॅल्यू पण 1.6 इंटू 10⁻19 असते. तर हे सगळं एकमेकाला कॅन्सल होईल आणि व्ही नॉट ची व्हॅल्यू मला मिळाली 3 व्होल्ट. तर नोट डाउन करून ठेवा. कायनेटिक एनर्जी जर इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिली असेल, जी कायनेटिक एनर्जी दिली तेच असतं स्टॉपिंग पोटेन्शियल. तेच असतं स्टॉपिंग पोटेन्शियल. मी तुम्हाला सांगू का मला 12वीचं फिजिक्सचं पुस्तक पाहिजे. फिजिक्स 12th ओके. आणि मला ना हा जे आहे ना ड्युअल नेचर हा टॉपिक शोधायचा आहे बरं का. ड्युअल नेचर. लागू दे वेळ. जास्त वेळ लागणार नाहीये लक्षात घ्या. ड्युअल नेचर 306 म्हणूया आपण. ओके. ओके. 326 ओपन करतो. ओके. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस जाणून बुजून मी करायला लागलोय. मला तुमचा वेळ वाचवायचा आहे. प्रचंड वेळ वाचवायचा आहे. ओके. आत्ताच आपलं ठरलंय तसंच आहे. आता क्वेश्चन बघा. क्वेश्चन बघा. शांतपणे हा क्वेश्चन बघा.
तुम्हाला आता मी हे इरेज करतो बघा, थोडंसं इरेज करतो. काय दिलंय बघा, कॅल्क्युलेट द डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन मूव्हिंग विथ अ कायनेटिक एनर्जी 100 इलेक्ट्रॉन वोल्ट पासिंग थ्रू अ सर्क्युलर होल ऑफ द डायमीटर. एवढं दिलंय. मी सांगतो ना तुम्हाला बघा. कायनेटिक एनर्जी दिलेली आहे. कायनेटिक एनर्जी दिलेली आहे 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग 100 ला मल्टिप्लाय करा 1.6 इंटू 10⁻19 न. त्याला जूल मध्ये कन्वर्ट करा. पण कायनेटिकचा फॉर्म्युला असतो E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. हे E च्या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू 1.6 कॅन्सल होईल आणि स्टॉपिंग पोटेन्शियल मला मिळालं 100 व्होल्ट. तर डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला आहे 12.28 अपॉन रूट मध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल एंगस्ट्रॉम युनिट मध्ये. आता टॉपिंग पोटेन्शियलची व्हॅल्यू 100 टाका. 100 चं स्क्वेअर रूट 10 येणार आहे. 10 याला डिवाइड करा. 1.228 करेक्ट आन्सर आहे का बघा. म्हणून तर मला फॉलो करा. मी तुम्हाला सांगतो मॅथ्स मध्ये सुद्धा इतके शॉर्टकट्स वगैरे आहेत. पण हा शॉर्टकट मार्क मिळतील का परीक्षेत? अरे मिळणार. फिजिक्स मध्ये 100 पैकी 100 मार्क मुलांनी मिळवलेत लक्षात घ्या. मॅथ्स मध्ये मिळवलेत आणि तुम्हाला सांगू का काही हे चुकीचं केलेलं नाहीये. मग हे फिजिक्सचं आपलं पुस्तकच डेंजरस आहे. रोटेशनल डायनामिक्स पहिल्याच टॉपिक मध्ये इतके डेंजरस क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेत की विचारूच नका बरं का. बरं मग चला आता नेक्स्ट क्वेश्चन. हा बघा अरे अरे 2023 च्याच आता बघा तुमच्या गंमत लक्षात आली का बघा. 2023 च्या पेपरमध्ये डायरेक्टली स्टॉपिंग पोटेन्शियल 100 व्होल्ट दिलंय आणि विचारलंय डी. अरे आजच उत्तर आहे. आत्ताच उत्तर आहे. मग पुढचा क्वेश्चन घेतोय. बोहोर्स मॅग्नेटॉन. आता होमवर्क देतोय. पहिल्यांदा तुम्ही ऑर्बिटलची व्हॅल्यू EV/R/2 हे प्रूव्ह केलंय पहिल्या 4 व्हिडिओ मध्ये बरं का. ते रिवाइज करा. त्याचा वापर करून गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यू काढा. त्याचा फॉर्म्युला असतो E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर तुम्ही बोहोर्स मॅग्नेटोन करा मॅग्नेटॉन. त्यासाठी तुम्ही सेकंड पोस्टुलेटचा वापर करा. हे कुठले पोस्टुलेट आहेत? बोहोर्स पोस्टुलेट. बोहरचं पहिलं पोस्टुलेट काय की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बोहरचं सेकंड पोस्टुलेट काय? सेकंड पोस्टुलेट लक्षात घ्या की अँग्युलर मोमेंटम MVR इक्वल्स टू NH/2π. मग तिसरं पोस्टुलेट टाका आणि मग ह्या क्रमाने हे मॅग्नेटिक मटेरियल मध्ये मॅग्नेटिक मटेरियल ओके. आता कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी कुठे आहे? देतो होमवर्क. Viscous force between any two layer is directly proportional to area of the layer which is direct parallel to the flow. Cross sectional area नाही बरं का रे बाळांनो. एरिया विच इज पॅरलल टू द फ्लो ते सीडीत विचारलंय बरं का. आणि dV/dx ओके. आता मी तुम्हाला सांगतो इमिजिएटली जोशी सरांचं चॅनल ओपन करा. स्वयं फिजिक्स ओके. ओपन करा आणि त्याच्यातल्या शॉर्ट सेक्शन मध्ये जावा. त्या शॉर्ट सेक्शन मध्ये तुम्हाला ही एमसीक्यू दिसेल. ओके. सरांनी असं एक टार्गेट पब्लिकेशनचं बुक घेतलेलं आहे. टार्गेट पब्लिकेशनचं बुक घेतलेलं आहे. तिथं तुमच्या ते लक्षात येईल. ओके. बर. तर इथं जो विस्कस फोर्स आहे ना, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल लिहिला मी. ओके. तर या केसमध्ये मला जो कॉन्स्टंट घ्यावा लागतो तो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असतो. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग A इंटू dV/dx. ओके. आता शांतपणे लक्ष द्या. हे इंटूचं अपॉन करा. म्हणजे F/A/dV/dx म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. गुरु डेफिनेशन तयार. विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आणि त्याचं युनिट आहे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे लक्षात घ्या. युनिट आहे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आलं ध्यानात तुमच्या? व्यवस्थित तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत ना बाळांनो? समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. आता नेक्स्ट जो क्वेश्चन दिसतोय तुम्हाला रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इक्वल्स टू टॉर्क आहे. तर हे कुठल्या टॉपिक मध्ये? ऑब्व्हियसली पहिल्या टॉपिक मध्ये आहे. पहिल्या टॉपिक मध्ये एकच डेफिनेशन आहे डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एकच लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता काय करायचंय की आपल्या चॅनलवरच्या प्लेलिस्ट मध्ये शोधा 10 व्हिडिओ आहेत. लॉज घेतलेत मी त्याच्यात. त्याचं प्रूफ दिलंय. प्रूफ काय सांगतो की हे जे टॉर्क जर ऍबसेंट असेल सांगा टॉर्क प्रेझेंट नाहीच आहे ऍबसेन्स आहे. याचा अर्थ त्याची व्हॅल्यू काय येणार आहे? 0. आता एलचं डेरिव्हेटिव्ह 0 आणलंय विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. याचा अर्थ जर टॉर्क प्रेझेंट नसेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असणार. अरे हेच तर स्टेटमेंट पुस्तकात दिलंय. इन द ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क अँग्युलर मोमेंटम गेट्स कॉन्झर्व्ड. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता फ्री व्हायब्रेशन फोर्स नावातच आहे. फ्री व्हायब्रेशन मध्ये काय करा तुम्ही इक्विलिब्रियम पासून इनिशियली एकदाच फोर्स लावायचा. पुन्हा तो ऑस्किलेट होत राहतो. परत फोर्स लावायची गरज नाहीये. इथे तसं नाहीये. इथं कॉन्स्टंट एक्सटर्नल फोर्स तुम्हाला लागणार आहे.
मग असे 2 कुठलेतरी छोटे मुद्दे तयार करा. पण नाही होमवर्क वाढत जाणार आहे. पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये ऑल डिस्टिंग्विश इन फिजिक्स विथ सोल्युशन दिलेत मी लक्षात घ्या. विथ सोल्युशन त्यातला प्रत्येक डिस्टिंग्विशचा प्रश्न तुम्ही केलाच पाहिजे लक्षात घ्या. आता एवढे प्रश्न का दिलेत? परीक्षेत काय आलं होतं? बहुतेक रिफ्लेक्शन आलं होतं 3 मार्काला. एक्सप्लेन रिफ्लेक्शन युजिंग हायजेन्स वेव्ह थेअरी. तुम्हाला वेव्ह ऑप्टिक्स करू वाटत नाही ना? तर मी तुम्हाला आयडिया काय सांगतोय बघा. हे जे पहिले 4 प्रश्न आहेत ना, याचे डायग्राम मोस्ट ऑफ द केसमध्ये विचारले जातात. स्फेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन डायग्रामची प्रॅक्टिस करा. मॅलोस लॉ, ब्रूस्टर्स लॉ एकदम सोपे आहेत. मी तुम्हाला सांगतो याच्यावरती सेपरेट व्हिडिओ लवकर तयार करणार आहे मी लक्षात घ्या. पण तो सीईटीसाठी मोस्टली उपयोगी आहे बरं का. सीईटीत गेल्या वर्षी 2025 ला 8 ते 9 प्रश्न मॅलोस लॉ वरती होते. जे सगळ्यात सोपे आहे. ब्रूस्टर्स लॉ. कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आणि सगळ्यात महत्वाचं यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची जॉमेट्री करायची आहे. आणि तिथे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. काय जॉमेट्रीमध्ये प्रूव्ह करायचं आहे, की ब्राईट टू ब्राईट असू दे किंवा डार्क टू डार्क असू दे, डिस्टन्स कॉन्स्टंट असतं. म्हणजे फ्रिंज विड्थ कॉन्स्टंट असते. बँड विड्थ म्हणतात त्याला, ती कॉन्स्टंट असते. मग एवढे सगळे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. हे डायग्राम करायचे आहेतच लक्षात घ्या. ओके. पोस्टुलेट्स मगाशी सांगितलंय. फर्स्ट, सेकंड, थर्ड पोस्टुलेट. स्ट्रक्चर ऑफ एटम, मॉलिक्युल्स, न्यूक्लियर हे पण प्रश्न आहेत. अरे 12 प्रश्न तर 20-25 मार्क झाले आपले. ओके आणि अजून पण प्रश्न खूप आहेत. पण मी तुम्हाला होमवर्क द्यायला लागलोय. डिफाइन मॅग्नेटायझेशन मगाशी रिव्हिजन मध्येच बघितलं होतं आपण. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट झालेलाच प्रश्न आहे. अगोदरच्या 4 व्हिडिओमध्ये झालेला प्रश्न आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट डायग्राम करा. हे मात्र मी तुम्हाला सांगतो, की आपल्या संघर्ष बॅचमध्ये पहिल्यांदा व्हिजन बॅचमध्ये जावा. व्हिजन बॅच मधल्या संघर्ष फोल्डरमध्ये जावा. संघर्ष मधल्या फिजिक्समध्ये जावा. फिजिक्स मधून पुन्हा केटीजी मध्ये जावा. तिथं तुम्हाला हे एक्सप्रेशनचा व्हिडिओ मी फ्री करून ठेवलाय. बघा कारण तो 4 मार्काचा फेव्हरेट क्वेश्चन आहे. त्या ठराविक स्टेप्स आहेत त्या फॉलो केले की ते मोठं एक्सप्रेशन होऊन जातंय. बरं. हे पण एक्सप्रेशन तुम्हाला करायचं आहे. अशी डायग्राम आठवा. सरफेस टेन्शन, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये सी शेप, सोप बबल मध्ये डिप करायचं. हे पण मी तुम्हाला अगोदर होमवर्कला दिलेलंच होतं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बरं का. मी तुम्हाला सांगतो, मी ह्याचा तुम्हाला सांगतो. हे 4 मार्काचा प्रश्न आहे. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय बरं का. या पॉइंटला ए म्हणूया, या पॉइंटला बी म्हणूया, या पॉइंटला सी. आपण अझ्युम करूया ॲट द ग्राउंड आहे बरं का. मग या ठिकाणी अँगल 0 येणार आहे. हो, 0 येणार आहे. या ठिकाणी अँगल 90 असणार आहे आणि या ठिकाणी अँगल 180 असणार आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो चला हा व्हिडिओ सुद्धा मी रोटेशनल डायनामिक्स मध्ये तुम्हाला फ्री करून ठेवतोय. ओके. कुठली बॅच आपली व्हिजन मधल्या संघर्ष फोल्डर मध्ये. मग आता बाळांनो खूप होमवर्क दिलाय तुम्हाला. प्रचंड होमवर्क आहे इथे लक्षात घ्या. कंप्लीट करा. 5वा व्हिडिओ आहे लक्षात घ्या. दिवसभरात अजून 5 व्हिडिओ देईन. फिजिक्सच कंप्लीट होईल. कधी जर लिहिलं तर हे लक्षात घ्या आणि लिहायचंय तुम्हाला ऑल द बेस्ट.